सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. त्यातला आजचा जो लेख मी वाचून दाखवते त्याचं नाव आहे छत्रीची किमया. एकदा एका मेडिकल स्टोअरमध्ये मी गेलेले असताना तिथे एक बाई मला मशरूम टॅबलेट्स म्हणजे शिटाके मशरूम टॅबलेट्स 600 mg अशा मागताना दिसल्या. माझा विषय वनस्पतीशास्त्र असल्याने मशरूमचं नाव ऐकताच मी चमकले, कारण मशरूमवर मी अनेक चर्चासत्रं ऐकली होती. त्याचं कल्टिव्हेशन आम्ही प्रयोगशाळेत करतो, परंतु गोळ्या मला माहीत नव्हत्या. मी न राहून दुकानदाराला विचारलं की या गोळ्या कशावर आहेत. तर तो म्हणाला की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, आणि या बाईंच्या मिस्टरांना कॅन्सर झाला होता. हे ऐकताच माझी उत्कंठा अधिकच वाढली. मी तेथेच त्या बाईंची मशरूमसाठी अधिक माहिती घेण्यासाठी भेट घ्यायची असं ठरवलं. त्या बाईंचा डॉक्टर भाऊ अमेरिकेत मशरूमवर रिसर्च करीत होता. त्यांनीच या गोळ्या सांगितल्या होत्या. त्या बाई मला अत्यंत मोकळेपणाने सारी माहिती देऊ लागल्या. आपल्या मानवी शरीरात सर्वसाधारणपणे पेशींवर 10,000 मोकळे म्हणजे फ्री रॅडिकल्स दररोज येऊन आपटत असतात, आणि या मोकळ्या रॅडिकल्स धोक्याच्या असतात. त्यांच्यापासूनच गुंड कॅन्सर पेशी तयार होत असतात. पण आपल्या शरीरातील सैनिकी पेशी किंवा नेचर किलर टी सेल्स पेशी त्यांना प्रतिकार करीत असतात. त्या कॅन्सर पेशी तयार होऊ देत नाहीत. त्या संरक्षक पेशींना मदत करण्यासाठी धावून येतात. मैटाके नावाच्या मशरूममुळे संरक्षक पेशी अधिक शक्तिशाली होतात आणि प्रभावी बनतात. 1995 डॉक्टर नॅनबा यांनी एक महत्त्वपूर्ण प्रयोग केला. या प्रयोगात त्यांनी काही उंदरांचे 3 गट केले. पहिल्या गटातील उंदरांना त्यांचं नेहमीचंच खाद्य दिलं. दुसऱ्या गटातील उंदरांना त्यांचं नेहमीचं खाद्य अधिक 20% मैटेके मशरूम पावडर दिली, आणि तिसऱ्या गटाला खाद्याबरोबर मैटेके मशरूम औषधाचा डोस दिला. म्हणजे डोसचं प्रमाण 1 किलो वजनाला 1 मिलीग्रॅम. त्यानंतर तिन्ही गटातील उंदरांना कॅन्सरला कारणीभूत असणारे कार्सिनोजेन खायला दिले. 2 महिन्यानंतर वरील प्रयोगाचा निष्कर्ष बघितला. त्यांना असं आढळलं की पहिल्या गटातील 100% उंदरांना लिव्हर ट्युमर्स झालेले आहेत. दुसऱ्या गटातील फक्त 20% उंदरांना लिव्हर ट्युमर्स झालेले आढळले. तर तिसऱ्या गटातील लिव्हर ट्युमरचे प्रमाण फक्त 9.7% एवढंच आढळलं. त्यांनी केलेल्या दुसऱ्या प्रयोगामध्ये मैटेके मशरूमचा अर्क कॅन्सर पेशंटला दिला तेव्हा 80% ट्युमरची वाढ थांबली. मायटोमायसिन सी हे कॅन्सरचं औषध आहे. ते पेशंटला दिलं असता असं आढळलं की त्या पेशंटमधील ट्युमरची वाढ 30% थांबली. दोन्हींचा एकत्रित म्हणजे मैटेके मशरूमचा अर्क आणि मायटोमायसिन सी हे औषध यांचा परिणाम असा दिसला की कॅन्सर ट्युमर 98% बरा झाला, आणि पेशंटमध्ये औषधाचे साईड इफेक्ट्स खूप कमी दिसले. शेवटी निष्कर्षात ते म्हणतात, जरी कॅन्सर पूर्णपणे फक्त मैटेकेचा अर्क बरा करू शकत नसला तरी त्यामुळे पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती वाढून कॅन्सर पेशींची संख्या निश्चितच कमी केली जाते. औषधाचे साईड इफेक्ट्सही कमी केले जातात. वरील सर्व प्रयोग ऐकून मी अगदी थक्क झाले होते. मैटेके मशरूममध्ये बीटा ग्लुकन आणि शायटके मशरूममध्ये असलेले लेटिलेनन हे घटक ही महत्त्वपूर्ण कामगिरी करतात. अनेक विविध नावाने आणि रूपाने हा मशरूम आढळतो. मैटेके मशरूम जपानी लोक त्याला डान्सिंग मशरूम असं म्हणतात. हा मशरूमचा राजा आहे. तर शायटके
हा काळा मशरूम एलिक्सर ऑफ लाईफ म्हणून संबोधिला जातो. व्हाईट बटन मशरूम हा आपल्याकडे मिळणारा मशरूम. सर्वच मशरूम्स मात्र खाण्याला योग्य नसतात बरं का. कमीत कमी कॅलरीज, जास्तीत जास्त प्रथिनं, विटॅमिन ए, सी, डी आणि ई बरोबर पोटॅशियम, आयर्न, झिंक, सेलेनियम, फायबर, अमायनो ॲसिड अशा अनेक गुढी मित्रांना घेऊन हे मशरूम एका तांदळाच्या भाऱ्यात किंवा कुजवलेल्या कडब्यातून जन्मले. हे सारे जण मिळून आपल्या शरीरातील सैनिकी पेशी वाढवतात. व्हायरल इन्फेक्शन, फ्लूनं आलेला थकवा किंवा मानसिक तणावानं आलेला थकवा घालवतात. आणि आजकाल योग्य वजन ठेवण्याची, वेट मॅनेजमेंटची जबाबदारी यांनी घेतली. कारण या मशरूममध्ये असलेली कमीत कमी ऊर्जा म्हणजे लो कॅलरीज हा घटक शरीराचं वजन कमी करून शरीर सुडौल बनवतो. रंगाने पांढरा शुभ्र, कधीतरी तपकिरी, चवीनं सुंदर आणि गुणांनी महान अशा मशरूमची माझा आज नव्यानं परिचय झाला. आणि मला वाटलं कुत्र्याची छत्री म्हणून ओळखला जाणारा आता बनलाय पेशंटची छत्री. खरं आहे का? मशरूमबद्दल मला पण एवढी माहिती नव्हती. म्हणजे मशरूमची भाजी वगैरे करते मी किंवा कुठच्या दुसऱ्या पदार्थांमधनं पण घालते, पण त्याचं असं कॅन्सरच्या विरुद्ध ते काम करू शकतात हे मला आजच समजलं बरं का. आणि माझी खात्री आहे माझ्या या जे श्रोतृवर्ग आहेत त्यातल्या पण कित्येकांना हे असे मशरूमचे वेगवेगळे प्रकार माहिती नसतील. धन्यवाद. पुन्हा उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.